थँक्यू मॅडम. खूप चांगल्या इंट्रोडक्शन बाबत आणि पूर्ण प्रोग्रामची खूप सुंदर माहिती दिल्याबाबत आपलं खूप खूप धन्यवाद. मिनिस्ट्री ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, त्याच्यानंतर NSS सेल, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि पंचायत समिती अंबरनाथ आणि आरोग्य योगा आणि नॅचरोपॅथी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यामध्ये बऱ्याचशा सहयोगी संस्था आणि कॉलेजेस यामध्ये जुडलेलेच आहेत. यांच्या संयुक्त विद्यमाने हा अगदी स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. याच्यामध्ये महत्वाचं पाठबळ जे लाभलेलं आहे ते माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच माननीय आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि लाडके आमदार हे किसनजी कथोरे साहेब यांचं नेहमीच पाठबळ हे आम्हालाही कामासाठी लाभलेलं आहे आणि या प्रोग्रामसाठी देखील एक खूप चांगलं पाठबळ त्यांचं लाभलेलं आहे. सुरुवातीपासून त्यांचा खूप जास्त आग्रह होता की आम्ही पण सर्व विद्यार्थ्यांसह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी ठरवली ते विजयजी कुकरेजा साहेब. या सर्वांचं मी आज धन्यवाद देतो मला बोलवल्याबद्दल आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबतही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. योगा हा जर आपण बघितला तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की योगा ही भारताने या जगाला दिलेली देण आहे. जवळपास मागच्या 5,000 वर्षांपासून हे योगाची सुरुवात आणि डेव्हलपमेंट ही होत गेलेली आहे आणि त्याचे विविध प्रकार हे तयार झालेले आहेत. कुठल्याही एक्सरसाइजचं जर आपण बघितलं तर काही काही एक्सरसाइज हे फक्त बॉडीला आपल्याला स्ट्रॉंग बनवतात, काही काही एक्सरसाइज मेंटल टफनेससाठी असतात आणि काही काही एक्सरसाइज स्पिरिच्युअल टफनेससाठी असतात, काही काही जे आपण क्रिया करतो. परंतु योगा ही एक अशी क्रिया आहे, अशी एक एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टींचा एकदम खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स आणि समागम साधला जातो. म्हणजे आपण योगामध्ये जर बघितलं तर योगामध्ये स्ट्रेचिंग आहे, त्याच्यामुळे आजकालच्या जीवनामध्ये जे पोस्चरचे प्रॉब्लेम येतात ते पोस्चर करेक्शन होतं. बोन डेन्सिटीचा देखील प्रॉब्लेम आणि मसल डेन्सिटीचा प्रॉब्लेम देखील योगाच्या माध्यमातून सॉल्व्ह केला जातो. अगदी फिटनेससाठी जे इंथुझियास्ट आहेत त्याच्यामध्ये कॅलिस्थेनिक्ससाठी जे पण इंथुझियास्ट लोक आहेत त्यांच्यासाठी पण योगामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. ब्रिथिंग एक्सरसाइजेसमुळे आपल्याला जे काही ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स येतात, कार्डिओव्हास्क्युलर फिटनेसचे प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे प्रॉब्लेम्स योगाच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर योगाचा एक आणखी महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे मेडिटेशन देखील योगामध्ये अंतर्भूत केलेलं असतं. त्याच्यामुळे एक मेंटल बॅलन्स आपल्याला रोजच्या काम करण्यासाठी जो मेंटल बॅलन्स लागत असतो ते देखील योगाच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या जर आपण हॉर्मोनची लेवल जरी बघितली, एन्झाईमची लेवल बघितली तर ती पण प्रॉपर राखण्यासाठी योगाचा खूप मोठा फायदा होताना दिसून येतो. जर आपण काही काही कॉर्टिसॉल सारखे जर एन्झाईम्स बघितले किंवा हॉर्मोन्स बघितले जे आपल्या स्ट्रेससाठी कारणीभूत असतात ते देखील यामध्ये कमी केले जातात. आणि बाकी जे चांगले एन्झाईम्स आहेत जसं की सेरोटोनिन असेल, ऍड्रिनालिन असेल, या सर्व एन्झाईम्स पण आणि हॉर्मोन्स वाढवण्यासाठी देखील योगाचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. तर अशा प्रकारचे खूप विविध अंगी फायदे हे योगाचे आहेत. मी माझ्या पर्सनल लाईफचं जर उदाहरण द्यायला गेलो तर मी पण 5वी पासून मी मिलिटरी स्कूलमध्ये होतो आणि आम्हाला रोज सकाळी 5:30 वाजता उठायला लागायचं आणि योगा, सूर्यनमस्कार असेल, रनिंग असेल, या सर्वांचं एक कॉम्बिनेशन आम्हाला करवलं जायचं आणि त्याच्यामध्ये कराटेचा देखील अंतर्भाव होता. असा सगळ्याच अँगलनी आम्हाला फिटनेससाठी खूप चांगल्या पद्धतीचा रोजच्या सकाळचं 5:30 वाजताचा जो रुटीन होता त्याचा फायदा मला आज तागायत होत असताना मला दिसून येतो. आज तागायत मला या सगळ्याच रुटीन आणि डिसिप्लिन फॉलो केल्यामुळे बहुतांशी मला कुठल्याही प्रकारचे आजार सामोरे येत नाहीत, पोस्चर्स प्रॉब्लेम येत नाहीत आणि हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यामुळे आणि मेंटल फिटनेस देखील याच्यामध्ये जो डेव्हलप झालेला आहे त्याचा फायदा मला युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये असेल आणि आजच्या माझ्या रोजच्या डेली रुटीन मध्ये काम करण्यासाठी असेल आणि इव्हन पर्सनल लाईफ मध्ये देखील एक चांगल्या प्रकारचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी असेल. या सर्वांसाठी देखील मला हा फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. आपण जर सर्वांनी जर बघितलं असेल तर माननीय देशाचे आपले पंतप्रधान मोदीजी जे आहेत त्यांनी UN जनरल असेंब्लीमध्ये 2015च्या वेळेस जो प्रपोजल दिला होता त्याच्या अनुषंगाने 21 जून 2015 पासून हा पहिला इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो आणि आज आपण फॉर्च्युनेट आहोत की त्याच्या 10व्या पुष्पामध्ये आज आपण 2025 मध्ये बसलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये हा 50 दिवसांचा जो कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे 3 मे पासून त्याच्या मध्यावधीमध्ये आपण आलेलो आहोत. तर याच्यामध्ये आजपर्यंत बरेचसे जे सेशन झालेले आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांना असेल, इव्हन प्रौढ व्यक्तींना असेल आणि इतरही योगाच्या इंथुजियास्टना जे असेल ते वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन याद्वारे करण्यात आलेलंच आहे. कुठली पण गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी जवळपास काही जण म्हणतात 21 दिवसांचा रूल असतो, काही जण म्हणतात 30 दिवसांचा रूल असतो की सतत 21 दिवस किंवा सतत 30 दिवस जर एखादी गोष्ट केली
तर नक्कीच ही पूर्ण अंगवळणी पडते आणि ते एक आपल्या सवयीचा भाग होऊन जातो. अशा प्रकारचा आपला जो 50 दिवसांचा उपक्रम आहे तो नक्कीच सर्वांना खूप जास्त लाभदायी आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये घेण्यात आलेले सर्व जे सेशन्स आहेत ते नक्कीच लाभदायी आहेत. तर ह्या प्रोग्रामला आणखी पुढे घेऊन जात असताना आपण हे योगाचे सेशन्स, आज आमच्याकडे 180 सब सेंटर्स आहेत. त्यामध्ये हे 180 सब सेंटर्स मध्ये हे योगाचे सेशन्स तर राबवले जातच आहेत, परंतु आमच्याकडे 1328 शाळा आहेत. त्या सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी पण हे सेशन्स आम्ही, रेकॉर्डेड सेशन्स असतील आणि आरोग्य संस्था जी आहे आपली आरोग्य योग संस्था, त्याच्या माध्यमातून देखील आपण वेगवेगळे एक्सपर्ट्स बोलून या सर्व विद्यार्थ्यांना, जवळपास 73,000 आमचे जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि जर आपण हे प्रायव्हेट शाळांमध्ये पण हा आपला प्रोग्राम जर आपण घेऊन गेलो तर 2 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हा प्रोग्राम घेऊन जाता येईल. तर आज मला जसं सांगण्यात आलं ते 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आज आपल्यासोबत मोस्टली कनेक्टेड आहेत. त्यांच्यासाठी आपल्याकडे किड्स योगाचं सेशन आज होणार आहे. आणि त्या किड्स योगाच्या सेशनमध्ये जवळपास 1 तासाचं सेशन आहे. तर पूर्ण किड्स योगा कसा असावा याच्यासाठी लहान मुलांसाठी तो त्याला अनुरूप योगाचं सेशन जे आहे ते आज घेण्यात येणार आहे. तर या सर्व सेशन्सचा सर्वांनी फायदा घ्यावा. आणि इथून पुढेही आपण 21 जून पर्यंत या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यामध्ये होणाऱ्या सर्व सेशन्सचा सर्वांनी लाभ तर घ्यावाच. त्यानंतरही म्हणजे ही एक आपल्या आयुष्यातली ही रेग्युलर गोष्ट असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा फायदा हा आपण कंटिन्युअसली ती गोष्ट करत असू तेव्हाच होतो. तर आपण सर्वांनी ही जी गोष्ट आहे योगा, ही आपल्या एक सवयीचा भाग बनवला पाहिजे, रोजच्या एक्सरसाइजचा भाग बनवला पाहिजे. मी स्वतः मागच्या 20 वर्ष झालं या सर्व गोष्टींचं पालन करतोय आणि त्याचे बेनिफिट्स मला पर्सनल लाईफ असेल, प्रोफेशनल लाईफ असेल, सगळीकडेच प्राप्त होत आहेत. तर आपणही सर्वांनी योगा हा आपला स्वतःचा एक अंगवळणी पाडलेला सवयीचा भाग रोजच्या शेड्यूलमध्ये आपण अंतर्भूत करावा. आणि त्याच्यासाठी हा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे त्याचा खूप मोठा मदत आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. आयोजकांचे मी खूप खूप धन्यवाद देतो की इतकं सुंदर सेशन आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं. त्यासाठी मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.